रोजच्या रांगोळ्यांचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, 2 रेषा मी मारून घेतलेल्या आहेत सरळ, आणि एक पोल काढून घेतलेला आहे. 3 पाकळ्यांचंच पोल आहे. सरळ रेषा मारूनच पोल काढायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने पोल दाखवलेला आहे. आता दोन्ही बाजूने थोडेसे गोल आकार करून घेऊन तिथेसुद्धा फुलं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी, आणि अगदी पटकन होणारी आहे. आता दोन्ही बाजूनी जे फुलं काढलेले आहेत तिथे तुरेसुद्धा काढून घेतलेले आहेत फुलांना वरती. आता खाली आणखी 2 रेषा मारून घेतल्या आणि खालच्या रेषेवरती एक गोल आकार काढून घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल, रांगोळी थोडी मोठी दिसेल आणि एक भरगच्चपणा येईल रांगोळीला. आता आपण रोजची रांगोळी आहे तर थोडा सफेद कलर आणि खालच्या बाजूला थोडासा पिंक कलर असं भरून घेणार आहोत. बघा, डार्क पिंक कलर असतो ना, जांभळा कलर आपण खालच्या बाजूला भरून घेतलेला आहे. तर सर्व फुलांमध्ये एकच रंग भरलेला आहे. तर जे तुरे काढलेले आहे तिथेसुद्धा डॉट देऊन घेतले. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता मध्ये बघा थोड्याशा रेषा मारून घेतलेल्या आहेत. 2 रेषा काढलेल्या आहेत, तिथे आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत, आणि त्यामध्ये मध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत. आणि खाली जो आपण गोल आकार काढलेला आहे तिथे ऑरेंज रंग देऊन घेतला. ते तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले तिथेसुद्धा थोडा ऑरेंज कलर आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. अगदी सोपी आहे बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा रांगोळीचा बघू शकता. आता वरच्या जे मधलं फूल आहे त्यालासुद्धा तुरे काढून घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. तर मधल्या रेषेमध्ये जो रिकामा भाग दिसतो तिथे एक हळदी कुंकाचा डॉट काढून घ्यायचा आहे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. तर इथेसुद्धा मी एक एस, आपला इंग्रजी एस असतो ना, इंग्रजी एसचा आकार काढून घेतलेला आहे. त्याच्या दोनही बाजूला 3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. बघा, दोनही बाजूला मी फुलं काढून घेतलेली आहेत 3 पाकळ्यांची. आता बाजूला पानं काढायची आहेत. छोटी पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता वरच्या भागात थोडासा सफेद रंग भरायचा आहे आणि त्यामध्ये आणखी थोडासा पिवळा रंग भरायचा आहे. पानांमध्ये लाईट आणि डार्क करून हिरवा रंग, पोपटी आणि डार्क हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. त्यामुळे डार्क आणि लाईट रंगामुळे पानं आणखी उठून दिसतात. फुलांमध्ये थोडा पिवळा रंग टाकून घेतला आणि मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतला बघा फुलामध्ये. आता ह्या फुलाला आपण देठसुद्धा पाठीमागच्या बाजूने काढून घेणार आहोत. हिरव्या रंगाने थोडंसं गोल करून घेतला आणि पाठीमागच्या बाजूने देठ काढून घ्यायचा आहे. सफेद रंगानेच काढायचं आहे बघा. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर भरायची गरज नाही आहे. थोडे कलर भरले तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर त्या फुलांमध्ये तुरे काढून घेतलेले आहेत दोनही फुलांमध्ये, दोनही बाजूने, आणि तिथे पिवळा एक डॉट देऊन थोडंसं काडीच्या मदतीने बघा आकार देऊन घेतलेला आहे. तर पाकळ्या काढलेल्या आहेत पिवळ्या आणि दोन्ही बाजूला कळ्या काढून घेतलेल्या आहेत. पिवळ्या आणि लाल रंगानेच काढायच्या आहेत. थोडासा काडीच्या मदतीने आकार देऊन घेतला. पानांमध्ये थोडीशी सफेद रेष मारून घेतलेली आहेत आणि एक डॉट देऊन घेतला. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. जो आपण एस आकार काढलेला आहे तिथेसुद्धा थोडेसे निळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. तर मोराप्रमाणे लुक येण्यासाठी थोडेसे त्याच्या डोक्यावरती तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी. तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. आता इथे मी स्त्री काढून घेतलेला आहे. स्त्री हे अक्षर काढून घ्यायचं आहे. थोडंसं जाड रेषेने काढलेलं आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेलं आहे, काही अवघड नाही. स्त्री काढून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये. आता ही रांगोळी तुम्ही मंगळवारीसुद्धा काढू शकता किंवा संकष्टी चतुर्थीलासुद्धा ही रांगोळी काढू शकतो आपण. रोजची काढण्यासाठी सुद्धा तुळशीसमोर किंवा देवासमोर ही रांगोळी आपण काढू शकतो. तर स्त्री आकार काढून घेतलेला आहे आणि एका बाजूला आपण फूल काढून घेणार आहोत. जास्वंदाचं फूल
एक साईडने बघा, फक्त डॉट देऊनच काढायचं आहे. थोडंसं गोल हा बोटाने फिरवून, जास्त काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. रोजची रांगोळी आहे तर अगदी पटकन काढायची असते आपल्याला, काही गडबड असते त्यासाठी ही रांगोळी आहे. बघा मी काढून घेतलेलं आहे, अगदी पटकन होणार आहे हे फूलसुद्धा. त्याला मध्ये आपण जसं जास्वंदाला तुरा असतो त्याप्रमाणे एक तुरा काढून घेणार आहोत पिवळ्या रंगाने. थोडासा डार्क रंग आतमध्ये टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं त्या फुलामधून तुरा बाहेर आलेला आहे असं आपल्याला भास होतो. तर एका बाजूने आपण मोराचं पीस काढून घेणार आहोत. मोराचं पीस काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. बघा तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहिती असेल. बघा काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे, रेषा ओढून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला एक रेष काढायची आहे आणि त्यालासुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी पटकन होणारी आहे ही रांगोळी. तुळशीसमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा देवासमोर पाटावरती काढून ठेवायची आहे. अगदी पटकन होणारी आहे. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. तर खाली थोडंसं आपण एक गणेशाचा आकार देऊन घेणार आहोत सोंडीप्रमाणे थोडंसं, आणि वरती मध्ये पिवळा आणि ऑरेंज रंग देऊन घेणार आहे. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता जी शेवटची रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे. बघा तर ही छोटीशी एक फ्रीहँड रांगोळी मी काढलेली आहे. तर प्रत्येक भागामध्ये मी सांगत असते की फ्रीहँड रांगोळ्या आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार आपण त्यामध्ये काढू शकतो. आता एक तुऱ्याप्रमाणे खाली आकार काढलेला आहे मी, वरती एक फांदी काढलेली आहे, तिथे आपण एक फूल काढून घेणार आहोत. फूल काढण्याची पद्धतसुद्धा अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे. बघा चारही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की करा सबस्क्राईब. तुम्हाला आवडत असतील किंवा कोणत्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या नाही ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आता तुम्ही एक कमेंट केली तर त्यामुळे काय होईल, मला तुमचं एक आभार मानण्याची संधी मिळेल. तुम्ही कोणत्या शहरामधून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा मला आवर्जून सांगत जा, किंवा माझ्या काही चुका जरी असतील तर नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्या सूचनांचं स्वागत करेल. रांगोळीबद्दल तुमच्या काही सूचना जरी असतील तरीसुद्धा तुम्ही मला अगदी हक्काने सांगू शकता. बऱ्याच ताईंची कमेंट येते की तुमच्यामुळे आम्ही रांगोळी काढायला शिकलो. अगदी खरोखर मला खूप आनंद होतो असं जर ऐकलं तर. माझ्यामुळे या रांगोळी काढायला शिकले. खरंच आपलं जे ज्ञान आहे दुसऱ्यांना दिलं तर ते वाढत असतं. तर मी असा प्रयत्न करत असते की माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या आवडतात ते सुद्धा तुम्ही एक कमेंट नक्की मला करून सांगा. त्यामुळे मला एक प्रेरणा मिळत असते बघा रांगोळी काढण्यासाठी. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचं अगदी सुंदर आहे रोजची काढण्यासाठी. आणि तुम्ही ही रांगोळी तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकतो आपण. आता ह्या रांगोळ्या कशा असतात, पाहिजे तेवढ्या मोठ्या काढता येतात किंवा पाहिजे तेवढ्या आपल्याला छोट्यासुद्धा काढता येतात आणि अगदी पटकन होतात. जर थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की ह्या रांगोळ्या अगदी छान दिसतात. कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.